आता आपण काय बघत आहोत, लुक ॲट द सिम्बॉल्स, राईट द नंबर अँड रीड इट. रीड इट म्हणजे काय करायचं आहे आपल्याला, हे जे सिम्बॉल आहे, हे जे डॉट दिलेले आहे ते आपल्याला काउंट करून याच्यामध्ये लिहायचे आहे. म्हणजे काय नंबर बनतो आपल्याला ते बघायचं आहे आपलं. म्हणजे आपण जे सिम्बॉल दिलेले हे सिम्बॉलद्वारे आपण जे काउंट करून इथे ह्या कॉलममध्ये लिहिणार आहोत. मग बघा बरं आता 1000, 100, टेन्स, युनिट. आपल्या आता ह्या सेमिस्टरपासून काय आलेलं आहे, 1000 आलेलं आहे. मग 1000, 100, टेन्स, युनिट. मग आता हे काय आले, 1000मध्ये 2, 100मध्ये काय आहे 1, टेन्समध्ये काय आहे 1 आणि युनिटमध्ये काय आला 2. म्हणजे काय संख्या झाली बरं इथे सांगा बरं मला 1000मध्ये. मग आता अवघड न जाता डायरेक्ट संख्या पण लिहायची नाही. मग इथे जे 1000मध्ये 2 आहे मग इथे 2 लिहून घ्यायचे. 100मध्ये 1 आहे 1च लिहायचा. टेन्समध्ये 1 आहे 1 लिहायचं आणि युनिटमध्ये 2 आहे मग 2 लिहायचं. म्हणजे काय झालं 2112. काय संख्या आली आपली 2112. तर इंग्लिशमध्येच त्याला काय म्हणतो आपण 2112 अशी आपली संख्या आलेली आहे. आता आपण बघत आहोत सेकंड सम. सेकंडमध्ये पण तसंच आहे 1 2. आता इथे 100मध्ये काहीच दिलेलं नाही आहे. मग आता कसं वाटतं, मग आता इथे तर काही दिलेलं नाही, मग काय करायचं. तसं काहीच न करता आपण सहजासहजी 0 लिहून घ्यायचं. काय लिहायचं 0. आता जिथे काही दिलेलं नाही तिथे काय लिहायचं मग 0 लिहायचं. मग आता 1000मध्ये इथे किती आहे 2, 100मध्ये काय दिलं आहे का काहीच नाही दिलं. मग इथे काय लिहिणार आपण 0 लिहिणार. मग टेन्समध्ये काय आहे 1 2 3. मग इथे काय लिहिणार आपण 3 लिहिणार. 1 2 3 4. युनिटमध्ये किती डॉट आहे सिम्बॉल आहे 4 सिम्बॉल आहे म्हणून आपण इथे काय लिहिलं 4 लिहिलं. मग आता आपली संख्या काय आली 2034 म्हणजे 2034 अशी आपली संख्या आलेली आहे. तिसरा काय आहे आपलं 1000, 100, टेन्स, युनिट. आता आपण हे दोन बघितलेच आहे, पण आपण जेव्हा आहे ना ही संख्या काउंट करतो तेव्हा आपण 1000कडनंच काउंट करायची, युनिटकडनं काउंट करायची नाही. जर आपण युनिटकडनं काउंट केली, जर युनिटकडनं आपण समजा आता मी समजा पहिल्यांदा काय करते युनिटकडनं जर काउंट केलं तर इथं काय येईल 0 होईल. मग आपली संख्या काय होईल चुकीची होईल. त्याच्यासाठी आपण काय करायची मग 1000कडनं काउंट केलं जाईल. तर 1000कडनं आता इथं किती सिम्बॉल आहे 1 2 3 4 5. मग इथं किती लिहायचे 5. इथे किती आहे 1 2 3. मग इथं किती लिहिणार आपण 3. आता टेन्सला काय आहेत का काहीच नाही. मग आता आपण काय घेतो 0 घेत असतो. मग आपण इथं लिहिणार 0. युनिटला काय आहे का नाही. मग युनिटला पण काय घेणार 0. म्हणजेच मग आपला आन्सर काय आलं 5300. काय आलं 5300 म्हणजेच 5300. आता आपण बघत आहोत चौथं. आता चौथ्यामध्ये बघा 100 टेन्स युनिटला काहीच दिलेलं नाही आहे. मग असं काहीच दिलं नाही तर मुलं काय म्हणतात की टीचर मग इथे काहीच दिलेलं नाही, मग आता आम्ही काय करायचं. तर असं काहीच न करता आपण सहजासहजी 1100 टेन्स युनिट ही जी आपली संख्या दिलेली आहे आपण पहिले 1000कडनं सुरुवात करून घ्यायची आणि 100 टेन्स युनिटला काही दिलेलं नसतं आपण तिथं 0 घेऊन घ्यायचा. मग 1000ला किती आहे 1 2 3 4 5. तर इथे 5. बरेच जण इथे मग मिस्टेक करतात चुकतात. मग इथे फक्त 5 लिहून कॉलम तसा सोडून देतात. तर तसं असं जरी कॉलम सोडून दिला तर उत्तर चुकलं जाईल आपलं. त्याच्यासाठी इथे काय करायचं 100 टेन्स युनिटला काही नाही म्हणून आपण इथं 0 घेऊन घ्यायचे. म्हणजे आपलं उत्तर काय येतं आन्सर करेक्ट येतं. पाचवा आहे 1100 टेन्स युनिट 1 2 3 4 5. 1 2 3 आणि 2 आणि 0 म्हणजे 5320. आता 6चं काय आहे 1 2 3 4 5. 1100 टेन्स युनिट 1 2 3 4 5. 1 2 3. आता मी बघा इथे काहीच नव्हतं मग डबल 0 घेऊन टाकला इथे मी. मग 5003 उत्तर आलं आपलं. काय आलं 5003. अशा प्रकारे आपण याचे सिम्बॉल्स काउंट करून म्हणजे हे सिम्बॉल्स पहिले आपण मोजायचे आणि मगच आपण त्या कॉलममध्ये उत्तर लिहायचं. अशा प्रकारे आपण हा लुक ॲट द सिम्बॉल्स राईट द नंबर अँड रीड इट अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण बघितलेला आहे.